अधिकारी आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या सगळ्या प्रकरणावरती नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। एकूण अटक आरोपींची संख्या आता 7 झालेली आहे। त्यातील 6 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। न्यायालयीन कोठडीत असलेले 6 आरोपींना माननीय न्यायालयाशी ट्रान्सफर वॉरंट घेऊन पुन्हा अन्य गुन्ह्यांमध्ये वर्ग करून घेण्यात येणार आहे। सध्या या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे। ज्या पीडित आहेत त्यांनी निर्भीडपणे पुढे यावं आणि आपल्यावरती झालेला अन्याय असेल तर आपण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल करू शकता। तसेच या अनुषंगाने अन्यही कुठल्याही व्यक्तींना माहिती असल्यास ती देखील पोलिसांना संपर्क साधून माहिती देऊ शकतात। एसआयटी अतिशय म्हणजे रात्रंदिवस काम करते, पूर्ण वेळ त्यांनी ते झोकून घेतलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अतिशय बारीक लक्ष या सगळ्या विषयाकडे आहे आणि इतका गंभीर प्रकार हा की छोटा प्रकार नाही, हा अतिशय गंभीर प्रकार। हा दोन्ही प्रकार फक्त वेगवेगळे आहेत। इकडे धर्मांतर चाललेलं आहे आणि इकडे हे धर्मगुरू म्हणून हे महाराज काय काय प्रयोग करतायत। हा विषय ही अतिशय गंभीर आहे। मला वाटतं अशा बंधू लोकांचा इतका कडक बंदोबस्त झाला पाहिजे की पुढे कोणी अशी हिंमत करता कामा नये, कोणी असे प्रकारच करता कामा नये, अशा पद्धतीने त्यांना शिक्षा झाली पाहिजे। नाशिक पोलिसांनी आरोपींना नेमकं कसं पकडलं तेही पाहूयात। नाशिक पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली, मात्र अटक करण्यासाठी पुरावे गरजेचे होते। मात्र हे पुरावे पीडित महिलांचे जीव धोक्यात न घालता जमा करणं महत्त्वाचं होतं। नाशिक पोलीस दलातील 7 महिला कर्मचारी त्याच आयटी कंपनीत कर्मचारी म्हणून वावरू लागल्या। सर्व 7 आरोपींवर पोलिसांचं बारीक लक्ष होतं। एका बैठकीत त्यांनी पीडितांचा छळ होताना पाहिलं। काही मिनिटात अतिरिक्त कुमक बोलावून सर्व 7 आरोपींना अटक करण्यात आली।